गुड मॉर्निंग. फायनल अकाउंट्सच्या सेकंड लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आज बघणार आहोत. मागचा जो डायग्राम बघितला तोच मित्रांनो इन डिटेल. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण काय बघितलेलं होतं ते एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो. आपण मित्रांनो रॉ मटेरियल परचेस करतो, स्टोर रूममध्ये ठेवतो. तिथून ते रॉ मटेरियल मित्रांनो फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट म्हणजेच प्रोडक्शन डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलं जातं. तिथे त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते. रॉ मटेरियलचं रूपांतर मित्रांनो कशामध्ये होतं? फिनिश गुड्स वेअरहाऊस किंवा गोडाऊनमध्ये स्टोअर केले जातात फिनिश गुड्स. तिथे त्याला ग्रेडिंग, ब्रँडिंग, पॅकिंग, पॅकेजिंग अशा टाईपच्या प्रोसेसिंग केल्या जातात. तिथून मित्रांनो ॲज पर डिमांड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटला मित्रांनो ते गुड्स ट्रान्सफर केले जातात. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचं काम काय? ऑर्डर्स आणणं आणि गरजेप्रमाणे त्या वेअरहाऊस किंवा गोडाऊनमधून घेऊन मित्रांनो काय करणं? शिफ्ट करणं, ट्रान्सफर करणं. ठीक आहे. या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी एक सेंट्रलाइज डिपार्टमेंट असतं, ते असतं ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. संपूर्ण मित्रांनो कंपनीचं स्ट्रक्चर डायग्राम आपण काय केली की दोन पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे, अप्पर आणि लोअर. त्यातले अप्पर पार्टमध्ये स्टोर रूम आणि फॅक्टरी प्रोडक्शन डिपार्टमेंट येतात आणि लोअर पार्टमध्ये ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन, वेअरहाऊस अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट येतात. मी सांगितलेलं असं होतं, अप्पर डिपार्टमेंट ज्या आहेत त्या डिपार्टमेंटचे जे काही एक्सपेन्सेस आहेत त्या एक्सपेन्सेसला मित्रांनो नाव दिलं जातं डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि लोअर डिपार्टमेंटचे जे काही एक्सपेन्सेस आहेत त्या मित्रांनो एक्सपेन्सेसला नाव दिलं जातं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे सगळं होतं आपलं पहिलं लेक्चर. आज आपण हीच डायग्राम हेच मित्रांनो कंटिन्यू करणार आहोत. आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण डिपार्टमेंट वाईज आपले मित्रांनो काय काय एक्सपेन्सेस होतात ते पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये नेमकं कोणकोणते एक्सपेन्सेस येतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये नेमके कोणकोणते एक्सपेन्सेस येतात आणि या डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या बायफर्केशनचा एक्झॅक्टली काय फायदा आपल्याला मित्रांनो फायनल अकाउंट्समध्ये होतो. तर पहिले आपण डिपार्टमेंट वाईज मित्रांनो एक्सपेन्सेसचं बायफर्केशन घेऊ. सगळ्यात पहिले स्टोर रूम. आता लक्षात घ्या मित्रांनो, स्टोर रूमचे एक्झॅक्टली काय खर्च आहेत किंवा स्टोर रूमच्या आधी आपले एक्झॅक्टली काय एक्सपेन्सेस होतात. मित्रांनो स्टोर रूम मध्ये आपण काय मित्रांनो स्टोअर करतो? आपण स्टोर रूम मध्ये मित्रांनो रॉ मटेरियल काय केलेलं असतं? स्टोअर केलेलं असतं. करेक्ट. मग रॉ मटेरियलशी रिलेटेड काय काय एक्सपेन्सेस आहेत? रॉ मटेरियल मित्रांनो आपण काय करतो? परचेस करतो. करेक्ट. आय रिपीट, लक्षात घ्या, रॉ मटेरियल मित्रांनो आपण काय करतो? एक्झॅक्टली परचेस करतो. सो आपण रॉ मटेरियल परचेस करतो. सो रॉ मटेरियल परचेस हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर मित्रांनो रॉ मटेरियल परचेस करताना आपल्याला मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण रॉ मटेरियल मित्रांनो बाहेरच्या देशातून आपल्या देशात परचेस करत असतो तर आपल्याला इम्पोर्ट ड्युटी द्यावी लागते. जर आपण बाहेरच्या सिटीमधून आपल्या सिटीमध्ये मित्रांनो जर का आणत असू तर त्याला ऑक्ट्रॉय, ज्याला आपण मराठीमध्ये जकात म्हणतो, तर ऑक्ट्रॉय मित्रांनो आपल्याला पे करावं लागतं. ठीक आहे. रॉ मटेरियल आणताना मित्रांनो आपल्याला रॉ मटेरियल तिकडून फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन टू द प्लेस ऑफ अवर फॅक्टरी, प्रोडक्शनच्या जागेपासून आपल्या फॅक्टरीपर्यंत मित्रांनो काय करावं लागतं? कॅरी करावं लागतं. तुमच्या भाषेत ट्रान्सपोर्ट करावं लागतं. तर त्या ट्रान्सपोर्टचा जो मित्रांनो खर्च आहे तो सुद्धा मित्रांनो आपला परचेसच्या एक्सपेन्सेस मध्ये येतो. म्हणजे अल्टिमेटली तो स्टोर रूमच्या एक्सपेन्सेस मध्ये येतो. म्हणजे सी, रॉ मटेरियल परचेस करतानाचा परचेससाठी होणारा खर्च आणि प्लस त्या परचेसशी रिलेटेड जे काही मित्रांनो बाकीचे ॲडिशनल एक्सपेन्सेस आहेत ते सगळे एक्सपेन्स मित्रांनो आपल्या स्टोर रूमच्या खर्चाचा भाग असतात. म्हणजे डायरेक्टली बघायचं झालं तर मित्रांनो ते सगळे खर्च हे आपले कशामध्ये येतात? डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात. मग त्याच्यामध्ये मित्रांनो मी काय काय सांगितलं तुम्हाला? आपले परचेसचे खर्च आहेत, त्याच्यानंतर मित्रांनो इम्पोर्ट ड्युटी आहे, त्याच्यानंतर मित्रांनो सिटी टू सिटी ट्रान्सफर करण्यासाठी पेड केलेला ऑक्ट्रॉयचा खर्च आहे, त्याच्यानंतर मित्रांनो कॅरी करण्यासाठी मालाची वाहतूक करण्यासाठी होणारा मित्रांनो आपला ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, ज्याला आपण आपल्या अकाउंट्सच्या भाषेमध्ये मित्रांनो कॅरेज किंवा फ्रेट असे सुद्धा मित्रांनो पर्यायी शब्द वापरतो, ऑप्शन्स वापरतो. ठीक आहे. तर हा सगळा खर्च मित्रांनो, हा सगळा एक्सपेन्स कशामध्ये मित्रांनो इन्क्लूड होतो? डायरेक्ट एक्सपेन्स मध्ये इन्क्लूड होतो.
त्याच्यानंतर मित्रांनो जो आपला पुढचा खर्च आहे, पुढचे जे आपले मित्रांनो डिपार्टमेंटचे खर्च आहेत ते म्हणजे कोणते, फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग. आता फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनमध्ये मित्रांनो आपले कोणकोणते एक्सपेन्सेस होतात, ठीक आहे. रॉ मटेरियलचं फिनिश गुड्समध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जी प्रोसेसिंग करावी लागते, त्या प्रोसेसिंगसाठी होणारा सगळा खर्च हा मित्रांनो फॅक्टरी किंवा प्रोडक्शनमध्ये कन्सिडर केला जातो. परत प्रोडक्शन किंवा फॅक्टरी डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटचा होणारा जो काही मित्रांनो इंडिव्हिज्युअल खर्च आहे, डिपार्टमेंटल जो काही एक्सपेन्सेस आहे तो सुद्धा सगळा मित्रांनो डायरेक्ट एक्सपेन्समध्ये कन्सिडर केला जातो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, आता फॅक्टरीमध्ये फॅक्टरी किंवा डिपार्टमेंटचे किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचे काय काय एक्सपेन्सेस असतील. फॅक्टरीमध्ये मित्रांनो ऍक्च्युली लाईनवर जे वर्कर लोक काम करत असतात त्या वर्कर लोकांना पगार दिला जातो. वर्कर लोकांना दिल्या जाणाऱ्या पगाराला मित्रांनो वेजेस म्हटलं जातं. आय रिपीट, वर्कर लोकांना दिल्या जाणाऱ्या पगाराला मित्रांनो काय म्हटलं जातं, वेजेस म्हटलं जातं. मग त्या वर्कर लोकांचे वेजेस हे काय झाले आपले फॅक्टरी डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस, करेक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रोडक्शन करत आहात, प्रोडक्शन करताना तुम्हाला मित्रांनो वेगवेगळे खर्च येतात. जसं प्रोडक्शनसाठी मित्रांनो तुम्हाला ऊर्जा लागते, करेक्ट, लाइटिंग, फॅक्टरी लाइटिंग. त्याच्यानंतर मित्रांनो खूप ठिकाणी तुम्ही जर का बघितलं असेल प्रोडक्शन करण्यासाठी मित्रांनो आपल्या याची एनर्जीची गरज पडते, हिटिंग केलं जातं, बरोबर आहे. म्हणजे तो हिटिंग अँड लाइटिंगचा जो खर्च आहे मित्रांनो तो सगळा कोणत्या डिपार्टमेंटचा झाला, प्रोडक्शन डिपार्टमेंटचा झाला, करेक्ट. कधी कधी मित्रांनो प्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची पॉवर लागते, त्या पॉवरसाठी खर्च होतो. कधी कधी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला डिझेल किंवा पेट्रोल असे फ्युएल्स लागतात, तर फ्युएलसाठी तुमचा खर्च होतो. म्हणजे ते काही मित्रांनो जी काही लागणारी पॉवर आहे किंवा फ्युएल आहे त्याच्यासाठी मित्रांनो तुमचा होणारा जो खर्च आहे ज्याला तुम्ही पॉवर अँड फ्युएल असं म्हणू शकता मित्रांनो, तो सुद्धा मित्रांनो तुमचा काय आहे, फॅक्टरी डिपार्टमेंटचा खर्च आहे. फॅक्टरीची जी जागा आहे मित्रांनो त्या फॅक्टरीची जागा जर तुमची स्वतःची असली तर छान, पण जर फॅक्टरीची जागा स्वतःची नसेल तर तुम्हाला मित्रांनो फॅक्टरीसाठी काय करावं लागतं, जागा भाड्याने घ्यावी लागते, करेक्ट. आणि ती जागा मित्रांनो तुम्ही रेंटवर घेतलेली असेल तर त्या फॅक्टरीच्या जागेसाठी तुम्ही जे रेंट पे करता तो फॅक्टरी रेंटचा खर्च सुद्धा मित्रांनो कोणत्या डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे मित्रांनो, फॅक्टरी या डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे, ठीक आहे. म्हणजे मित्रांनो परत आता समजा फॅक्टरी वर्कर्सवर मित्रांनो सुपरवाइज करण्यासाठी तुम्ही एखादा मित्रांनो सुपरवायझर ठेवलेला आहे, तुम्ही त्याला प्रोडक्शन किंवा फॅक्टरी मॅनेजर असं सुद्धा म्हणू शकता, करेक्ट. मग मित्रांनो तो फॅक्टरी मॅनेजर किंवा सुपरवायझर असतो त्याचा पगार हा सुद्धा आपल्या कोणत्या डिपार्टमेंटचा खर्च आहे मित्रांनो, फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचाच खर्च आहे. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचा डिपार्टमेंटल जो काही एक्सपेन्सेस आहे तो सगळ्याच्या सगळा मित्रांनो आपला मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंटचा खर्च म्हणून समजला जातो. आणि तो कोणत्या एक्सपेन्समध्ये काउंट केला जातो, डायरेक्ट एक्सपेन्समध्ये काउंट केला जातो. परत लक्षात घ्या कोणकोणते खर्च सांगितले मी, वर्कर्स वेजेस ज्याला तुम्ही प्रोडक्शन वेजेस पण म्हणू शकता, फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, त्याच्यानंतर फ्युएल अँड वॉटर, फ्युएल अँड काय म्हणतात वॉटर मित्रांनो प्रोडक्शनसाठी आपल्याला लागतं, हिटिंग अँड लाइटिंग झालं. त्याच्यानंतर मित्रांनो फॅक्टरी रेंट, फॅक्टरी वर्कर किंवा फॅक्टरी मॅनेजर किंवा प्रोडक्शन मॅनेजर सॅलरी किंवा सुपरवायझर सॅलरी, असे खूप सारे फॅक्टरीचे एक्सपेन्सेस असतील जे आपल्याला मित्रांनो इथे काय करावे लागतात, पे करावे लागतात. हे सगळे खर्च कोणते झाले, डायरेक्ट एक्सपेन्सेस झाले. आता याच्या पुढे मित्रांनो जे डिपार्टमेंट आहे ते कोणतं, वेअरहाऊस किंवा गोडाऊन. आता वेअरहाऊस किंवा गोडाऊन मध्ये मित्रांनो गुड्स एकदा का मित्रांनो फिनिश गुड्स झाले की ते काय केले जातात, स्टोअर केले जातात. वेअरहाऊस किंवा गोडाऊनचं मित्रांनो मेन काम काय आहे तुम्हाला सांगितलेलं मी, ग्रेडिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, ह्या ज्या काही मित्रांनो पोस्ट प्रोडक्शन प्रोसेस आहे या सगळ्या गोडाऊन किंवा मित्रांनो वेअरहाऊस डिपार्टमेंटला काय केल्या जातात, कंडक्ट केल्या जातात. आता या ठिकाणी तुमचा होणारा खर्च कोणता आहे मित्रांनो, सी
गोडाऊन तुमचं स्वतःचं असेल तर ठीक आहे, पण जर का नसेल तर मित्रांनो गोडाऊनचे चार्जेस म्हणजेच गोडाऊनचं रेंट तुम्हाला मित्रांनो काय करावं लागतं, बेअर करावं लागतं. तो मित्रांनो तुमचा गोडाऊन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स झाला. गोडाऊनमध्ये पॅकिंग करावं लागतं तुम्हाला, मग पॅकिंगसाठी होणारा जो काही खर्च आहे तो मित्रांनो तुमचा गोडाऊनचा खर्च झाला. स्टँडर्डायझेशन असतं, ग्रेडिंग ब्रँडिंगसाठी मित्रांनो जे काही तुमची प्रोसेस असते त्याच्यासाठी होणारा खर्च, हा सगळा मित्रांनो गोडाऊन किंवा वेअरहाऊस डिपार्टमेंटचा एक्सपेन्स झाला. आता ह्या डिपार्टमेंटसाठी होणारा जो काही खर्च आहे तो सगळा मित्रांनो कोणता झाला, सॉरी इनडायरेक्ट एक्सपेन्स. तो कुठे कन्सिडर होईल, सगळा इनडायरेक्ट एक्सपेन्स. आता मित्रांनो जे पुढचं डिपार्टमेंट आहे ते कोणतं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट, किंवा याला सिमिलर वर्ड काय आहे मित्रांनो, डिस्पॅच डिपार्टमेंट. तुमचा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जेवढा खर्च आहे, आय रिपीट, तुमचा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्सशी रिलेटेड जेवढा खर्च आहे तो सगळा कुठे येतो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटला येतो. आता तुम्ही म्हणाल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा काय खर्च आहे मित्रांनो, खूप खर्च आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा. आय टेल यू एक्झॅक्टली कोणते खर्च सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन अंडर कव्हर होतात. सी, तुम्ही गुड्स पाठवता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचं, बरोबर आहे. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचे गुड्स पाठवताना मित्रांनो तुमचा ट्रान्सपोर्टचा खर्च होतो, ठीक आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये कॅरेज हा शब्द वापरतो. तुम्ही लक्षात घ्या, कॅरेज दोन प्रकारचे असतात, ट्रान्सपोर्ट दोन प्रकारचे असतात. एक रॉ मटेरियल आतमध्ये आणताना मित्रांनो तुम्ही ट्रान्सपोर्ट पेड केलेले आहे, ज्याला तुम्ही म्हणता कॅरेज आतमध्ये येताना पेड केलेले, म्हणजे इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे रॉ मटेरियल आतमध्ये येताना विकत आणताना मित्रांनो पेड केलेला ट्रान्सपोर्टचा खर्च. आणि दुसरा जो आहे तो आहे मित्रांनो कॅरेज आउटवर्ड, म्हणजे काय, तुम्ही फिनिश गुड्स तयार केलेले आहेत आणि ते फिनिश गुड्स तुम्ही मित्रांनो काय करताय, सेल करताय, बाहेर पाठवताय. तर बाहेर जातानाचा मित्रांनो पेड केलेला ट्रान्सपोर्टचा खर्च. सो कॅरेज इनवर्ड म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पेड ऑन परचेसेस, तो डायरेक्ट एक्सपेन्स झाला. कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पेड ऑन सेल्स. सो मित्रांनो आपला कोणता एक्सपेन्स झाला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाला, ठीक आहे. तर बघा, कॅरेज आउटवर्डचा खर्च आहे, तुम्ही तुमचे गुड्स जास्तीत जास्त विकले जावेत म्हणून मित्रांनो, समजा तुमच्या डिस्ट्रीब्युटरला किंवा तुमच्या रिटेलरला तुम्ही काय केलं मित्रांनो, डिस्काउंट दिलं, तर तो दिला जाणारा डिस्काउंट हा सुद्धा काय आहे मित्रांनो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचाच मित्रांनो काय आहे, एक पार्ट आहे. तुम्ही तुमचा माल विकला जाण्यासाठी मित्रांनो ऍडव्हर्टाइजमेंट करताय, बरोबर. तो ऍडव्हर्टाइजमेंट कशाचा पार्ट आहे मित्रांनो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा पार्ट आहे. फ्री सॅम्पल वाटले तुम्ही, जास्तीत जास्त लोकांना मित्रांनो तुमच्या गुड्सची माहिती व्हावी आहे, त्यांनी ते गुड्स परचेस करावे, फ्री सॅम्पल्स वाटले, हा पण एक ऍडव्हर्टाइजमेंटचा प्रकार झाला. तो सुद्धा कोणत्या डिपार्टमेंटचा पार्ट झाला, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. तुम्ही ऑर्डर घेण्यासाठी तुमच्या सेल्समॅनला मित्रांनो काय झालं, बाहेर पाठवलं. आता तो बाहेर गेला, तो काय फुकट जाणार आहे का, नाही, त्याचा जायचा यायचा खर्च होईल, बरोबर आहे, ज्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मित्रांनो ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स असं नाव देतात, करेक्ट. म्हणजे तो ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स साठी होणारा जो काही खर्च आहे तो सुद्धा मित्रांनो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा आहे, बरोबर आहे. तुम्ही मित्रांनो मालाची डिलिव्हरी देता, तर फ्रेंड्स ज्यावेळेस तुम्ही ते घेऊन जाल तुमचा पेट्रोलचा खर्च होणार आहे, तो पेट्रोलचा खर्च सुद्धा याच्यात झाला. त्या ज्या काही मित्रांनो तुमच्या डिलिव्हरी व्हॅन्स असतात, ठीक आहे, त्यांचा होणारा मेंटेनन्सचा खर्च हा सुद्धा मित्रांनो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा लागेल. तुम्ही उद्या एखाद्याला डिस्काउंट दिलं, माहिती आहे ना, आपण डिस्काउंट देतो आपले गुड्स जास्त विकले जावे म्हणून, करेक्ट. हा डिस्काउंट इव्हनचा जो एक्सपेन्स आहे तो सुद्धा कोणाचा आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे. म्हणजे तुम्ही विचार करा फ्रेंड्स की सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटशी रिलेटेड किती सारे डिपार्टमेंटल एक्सपेन्सेस आहेत. हे सगळे एक्सपेन्सेस मित्रांनो कोणत्या टाईपमध्ये येतील, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस टाईपमध्ये येतील, ठीक आहे. आता मित्रांनो जे शेवटचं डिपार्टमेंट राहिलेलं आहे ते कोणतं, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. फ्रेंड्स याच्यानंतर जे शेवटचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे कोणतं, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. आता ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटसाठी होणारा खर्च हा नेमका मित्रांनो कोणकोणता असतो. सी, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटसाठी होणारा खर्च, सीए ची फी ज्याला आपण म्हणतो ऑडिट फी, वकील
वकील असतो, वकील सुद्धा ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा भाग आहे, त्याची होणारी फी म्हणजे लिगल फी. त्याच्यानंतर मित्रांनो ऑफिस स्टाफ जो रेग्युलर मित्रांनो याच्यामध्ये काम करतो त्यांची मित्रांनो पेड होणारी सॅलरी, हा सुद्धा मित्रांनो आपला ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. मित्रांनो टेलिफोन चार्जेस ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा मित्रांनो भाग आहे. त्याच्यानंतर समजा आपलं ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे मित्रांनो काय म्हणतात एखाद्या रेंटेड प्रिमाइसेसमध्ये असेल तर त्याचं पेड होणारं रेंट, ऑफिस रेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपले वेगवेगळे मित्रांनो पेड होणारे टॅक्सेस, हे सुद्धा आपल्या ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा भाग आहे. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो जे काही फिक्स्ड ॲसेट वापरल्या जातात त्या फिक्स्ड ॲसेटचं मित्रांनो चार्ज केलं जाणारं डेप्रिसिएशन, ते डेप्रिसिएशन सुद्धा मित्रांनो ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा काय आहे, भाग आहे. ठीक आहे मित्रांनो, खूप सारे असे एक्सपेन्सेस आहेत जो ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन मित्रांनो डिपार्टमेंटशी काय आहेत, रिलेटेड आहे. हे सगळे डिपार्टमेंट ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्यामुळे मित्रांनो कोणते टाईपमध्ये इन्क्लूड होतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लूड केले जातात. तर मित्रांनो असं आपण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज जर बघायला गेलं तर प्रत्येक डिपार्टमेंटचे खर्च हे मित्रांनो बायफर्केट झालेले आहेत. तर आपण डायरेक्ट एक्सपेन्स कोणते आहेत आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स कोणते आहेत याचं बायफर्केशन पूर्ण पाहिलं. आता आपण मित्रांनो अतिशय महत्त्वाचं पार्ट पाहणार आहोत. व्यवस्थित ऐका, नीट लक्ष द्या. जेवढे आपले डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते सगळे एक्सपेन्सेस मित्रांनो आपले ट्रेडिंग अकाउंटला मित्रांनो काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. आणि जेवढे मित्रांनो आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, आय रिपीट, जेवढे आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते सगळे एक्सपेन्स मित्रांनो आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. हे सगळे एक्सपेन्सेस आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. तर मित्रांनो हा महत्त्वाचा डिफरन्स आहे की ट्रेडिंग अकाउंटला कोणते खर्च ट्रान्सफर केले जातात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते खर्च ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे. तर ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की ट्रेडिंग अकाउंटला आपण सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवतो जे मित्रांनो आपले सगळे प्रोडक्शन आणि प्रोडक्शनच्या आधी होणारे खर्च आहेत. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो जे आपले सगळे प्रोडक्शन केल्यानंतरचे खर्च आहेत. तर फ्रेंड्स हा होता आपला डायग्राम आणि ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कन्सेप्ट, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची कन्सेप्ट, प्रत्येक डिपार्टमेंटचे कोणकोणते एक्सपेन्सेस असतात त्याचं मित्रांनो आपण इन डिटेल या लेक्चरमध्ये मित्रांनो काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. जर या संपूर्ण डायग्राममध्ये आणि या एक्सप्लेनेशनमध्ये काहीही डिफिकल्टी असली तर मित्रांनो फोन करायला विसरू नका 8380092791 या नंबरवर. ठीक आहे. दोन्ही लेक्चर रिपीटेडली पहा मित्रांनो, तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एक्झॅक्ट काय डिफरन्स आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो कोणकोणते एक्सपेन्सेस इन्क्लूड होतात हे इन डिटेल आपण तुमच्या ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये आणि फॉर्मॅटच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे.